सर्व साई भक्तांना ओम साईराम. तर बघूया श्री साई सच्चरित्र मधील पहिल्या अध्यायाची फलश्रुती. हा अध्याय प्रामुख्याने मंगलाचरण म्हणजेच प्रार्थना आणि गहू दळण्याची कथा यावर आधारित आहे. याचा पाठ केल्याने मिळणारे मुख्य लाभ पुढील प्रमाणे आहेत. विघ्न निवारण. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी हा अध्याय वाचल्याने कार्यातील सर्व अडथळे दूर होतात आणि ते यशस्वीरित्या पूर्ण होते. आध्यात्मिक शुद्धी. बाबांनी गहू जळून जसा पटकीचा नायनाट केला त्याचप्रमाणे हा अध्याय वाचल्याने मानवी मनातील काम, क्रोध आणि लोभ यांसारख्या विकारांचे दळण होऊन मन शुद्ध होते. संकटातून मुक्ती. ज्याप्रमाणे शिर्डीवरील महामारीचे संकट बाबांनी दूर केले त्याचप्रमाणे भक्ताच्या जीवनातील मोठी संकटे या अध्यायाच्या पठणाने टळतात. शांती आणि समाधान. मनाला स्थिरता मिळते आणि भक्तांमध्ये श्रद्धा व सबुरी हे गुण वृद्धिंगत होतात. अध्यायाचे सार. मंगलाचरण. गणेश, सरस्वती, ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आपल्या पूर्वजांना नमन करून ग्रंथाची सुरुवात केली आहे. गहू दळण्याची कथा. बाबांनी शिर्डीत पसरलेली पटकी घालवण्यासाठी स्वतः जात्यावर बसून गहू दळले आणि ते पीठ गावाच्या वेशीवर टाकण्यास सांगितले. तात्पर्य: गव्हाचे दळण म्हणजे भक्तांच्या पापांचे आणि अज्ञानाचे निर्मूलन होय. धन्यवाद. ओम साईराम. साईबाबांची कृपा आपणा सर्वांवर राहो हीच साईचरणी प्रार्थना. ओम साईराम.